नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आपल्या टिफिन सर्व्हिस सीरीजमध्ये आपण आज पाहणार आहोत शुक्रवारी सकाळचा मेनू। तर त्याच्यामध्ये आपण आज बनवणार आहोत मस्त असा गरमागरम खिचडी भात, कढी पकोडा आणि चपाती असा स्पेशल मेनू। आपली टिफिन सर्व्हिस आहे ती तुम्हाला सर्वांना आवडतीये, खूप उपयोगी पण पडतीये। काही छोट्या मोठ्या टिप्स पण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये देत असते। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तिथे आपण कढीच्या वाटणासाठी लसूण घेतलेला आहे, एक 50 ग्रॅम, अर्धी वाटी खोबऱ्याची, ओल्या खोबऱ्याची घेतलेली आहे, 20 ते 25 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे एक 40 ग्रॅम आणि थोडीशी कोथिंबीर। त्याचं असं वाटण आपण वाटून घेतलेलं आहे। इथे आपण 6 लिटर दही आहे ते छान फेटून घेतलेलं आहे मिक्सरमधून। एक वाटीभर गूळ घेतलेला आहे, दही तुमचं किती आंबट आहे त्यानुसार गूळ घ्यायचा आहे। कढीपत्ता घेतलेला आहे। आता एका पातेल्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे। फोडणी आपली परतेल इथपर्यंत आपण तेल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये 2 चमचे आपण मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडून द्यायची आहे। 2 चमचे जिरे घातलेलं आहे, 1 चमचाभर हिंग, कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता छान खमंग झाला की त्याच्यामध्ये आपण जे ओलं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण घेतलेलं होतं ते टाकायचं आहे। वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारची कढी खूप छान लागते। वाटण छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 2 चमचे हळद घातलेली आहे। हळद पण तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये आपण जो गूळ घेतलेला आहे तो टाकलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण जे दही आहे ते फेटून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे। दही फेटताना त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। एक वाटीभर मी बेसन पीठ वापरलेलं आहे। दही फेटतानाच त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकल्यामुळे कढी आपली फुटत नाही, म्हणून दही ज्यावेळेस आपण मिक्सरमध्ये फेटतो त्यावेळेसच त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकून दही छान फेटून घ्यायचं आहे। आणि एवढी घट्टसर आपण कढी ठेवलेली आहे। आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। कढीला छान फक्त उमला आणून द्यायचा आहे, उकळी आणून द्यायची नाही आहे। कढी कधी पण उकळायची नसते, फक्त अशी उमलून द्यायची असते, फुलून द्यायची असते। आता आपण खिचडी भात बनवणार आहोत। खिचडी भातासाठी आपण इथे अर्धा किलो कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे, पाऊण किलो टोमॅटो उभे पातळ चिरून घेतलेले आहे। वाटणासाठी आलं, लसूण, कोथिंबीर आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे। इथे आपण 3 किलो बासमती तुकडा तांदूळ भिजत ठेवलेला आहे। एक 15 ते 20 मिनिट आपण तांदूळ भिजत ठेवलेला आहे। अर्धा तास आपण ही मुगाची डाळ आपण पाऊण किलो भिजत ठेवलेली आहे। हे वाटण आहे ते आपल्याला मिक्सरमधून थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे। आलं, लसूण, खोबरं तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। आता एका पातेल्यामध्ये आपण तेल घालायचं आहे। 700 ते 800 ml पर्यंत आपण तेल टाकलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल वापरू शकता। तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये 2 चमचे मोहरी घातलेली आहे, 2 चमचे जिरे घातलेलं आहे। पन्नास ते 60 लोकांची आपली टिफिन सर्व्हिस सुरू आहे। आता याच्यामध्ये आपण कांदा पातळ चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे। कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असताना त्याच्यामध्ये 2 चमचे हिंग घालायचा आहे, कढीपत्ता घालायचा आहे। कांदा थोडासा परतून झाला की त्याच्यामध्ये आपण जे ओलं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण घेतलेलं आहे ते टाकायचं आहे। वाटण पण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी घरगुती आपला काळा मसाला वापरलेला आहे, 2 ते 3 चमचे। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवायचं आहे। 2 चमचे हळद घातलेली आहे। 1 चमचाभर लवंगी मिरची पावडर घातलेली आहे। आणि आता 2 ते 3 चमचे ह्याच्यामध्ये मी आपला घरगुती गोडा मसाला वापरलेला आहे। आता याच्यामध्ये आपण ते टोमॅटो चिरून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत। टोमॅटो तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत। टोमॅटो छान परतल्यानंतर आपण जी मूग डाळ भिजवून घेतलेली आहे ती टाकायची आहे। डाळ पण तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे। टिफिन सर्व्हिस सीरीजमध्ये तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा आणि ही टिफिन सर्व्हिस सीरीज तुम्हाला कशी वाटते ते पण मला नक्की कमेंट करून सांगा।
आता डाळ छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जो तांदूळ भिजत ठेवलेला होता तो टाकायचा आहे. मी नेहमी बासमती तुकडा वापरते, कुस्ती या ब्रँडचा. तांदूळ पण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आपण ज्यावेळेस बासमती तांदूळ घेतो त्यावेळेस 1 किलोसाठी 3 चमचे मीठ मला लागतं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. 1 किलोसाठी 3 चमचे म्हणजे 3 किलोसाठी मी इथे 9 चमचे मीठ वापरलेलं आहे. आपण याच्यामध्ये मुगाची डाळ पण वापरलेली आहे. मुगाची डाळ शिजून जास्त होते, त्याच्यामुळे भात भरपूर होतो. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालताना सुद्धा आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे. भाताला छान उकळी आणून द्यायची आहे. उकळी आल्यानंतरच त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम बारीक करून छान आपल्याला भात शिजून घ्यायचा आहे. आता आपण इथं भजी बनवणार आहोत. त्यासाठी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे. हिरवी मिरची, आलं, लसूण, थोडेसे धने असं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे, ते टाकलेलं आहे. चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून हे पीठ आपण छान मळून घेणार आहोत. जशी आपल्याला भजी बनवायची आहेत तशा पद्धतीने पीठ आपण तयार करून घ्यायचं आहे. हळदीचा वापर याच्यामध्ये मी केलेला नाही आहे. अगदी व्यवस्थित पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. वाटणामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, धने, जिरे हे वापरलेलं आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि एवढं घट्टसर पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. थोडासा आपण ह्याच्यामध्ये सोडा वापरलेला आहे, भजी छान पोकळ व्हावेत आतून म्हणून. आणि एवढं घट्टसर पीठ आपण ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्याची आपल्याला भजी तयार करून घ्यायची आहेत. अगदी गोल अशी भजी आपल्याला बनवायची आहेत. तर गरमागरम एकीकडे आपली भजी तयार होत आहेच, तोपर्यंत आपण आता डबे भरायला पण घेऊयात. तर मुलींचा डब्बा कशा पद्धतीने मी भरते. चपात्या आपल्या तयार आहेत. आपल्याला 50 ते 60 लोकांसाठी मी तुम्हाला सांगत असते की 3.5 ते 4 किलोची कणिक लागते. तर अशा प्रकारे आजचा मेनू आपला तयार झालेला आहे. छान असा गरमागरम खिचडी भात, त्याच्यावर छान साजूक तूप. तर मुलींचा डबा सुरुवातीला मी कशी भरते ते दाखवते. मुलींच्या डब्यामध्ये आपण 2 चपात्या, 2 ते 3 भजी, कढी आणि भात एवढं प्रमाण मी भरलेलं आहे. मला प्रत्येक वेळेस कमेंट असते की ताई भजी मुलींना एवढ्या भाज्या पुरतात का. तर भरपूर होतात. मुलींच्या भाज्या उलट शिल्लक येतात, वाया जातात, म्हणून एवढंच प्रमाण आपण भाज्यांचं ठेवतो. तशा प्रकारे मुलींचा आपण डबा भरलेला आहे. मुलांचा पण आपण डबा भरतो. काही मुलांना 3 चपात्या लागतात, काही मुलांना 4 चपात्या लागतात, त्यानुसार त्याची प्राईस पण असते. तर अशा पद्धतीने आपण 3 चपातीचा मुलांचा डबा भरलेला आहे. मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुलींच्या डब्यामध्ये किती ग्रॅम भात किंवा भाजी असते, मुलांच्या डब्यामध्ये किती ग्रॅम भाजी किंवा भात असतो, हे सर्व डिटेल्स मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. म्हणजे आपली जी सिरीज सुरू आहे त्याची सर्व सोमवारपासून ते गुरुवारपर्यंतची सर्व रेसिपी आहेत किंवा सर्व व्हिडिओ आहेत, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजचा हा व्हिडिओ किंवा आजचा हा मेनू तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.